लोकसभा निवडणुकीसाठी महाराष्ट्रातील 5 उमेदवारांची नावे घोषित झाल्यानंतर राज्यातील अन्य उमेदवारांची नावाची उत्सुकता सर्वांनाच लागली आहे। मुंबईतील उत्तर पश्चिम मतदारसंघातील मुंबई अध्यक्ष संजय निरुपम कृपाशंकर सिंह यांनी दिल्लीत जोरदार लॉबिंग सुरू केले आहे। पक्षश्रेष्ठी कोणाला उमेदवारी देतात, सांगलीची जागा काँग्रेसकडे राहणार, रत्नागिरी सिंधुदुर्गचे काय, यासाठी सर्वांचे लक्ष दिल्लीकडे लागलेले आहे। लोकसभेच्या पहिल्या आणि दुसऱ्या टप्प्यातील निवडणुकीसाठी येत्या 2 दिवसात अधिसूचना जारी होऊन उमेदवारी अर्ज भरण्यास सुरुवात होणार आहे। काँग्रेसच्या पहिल्या यादीत माजी मंत्री सुशीलकुमार शिंदे, मिलिंद देवरा, प्रिया दत्त, नाना पटोले या प्रमुख उमेदवारांची नावे जाहीर बुधवारी झाल्यानंतर ज्या ठिकाणी उमेदवारीवरून वाद नाही तेथील नावांची घोषणा लगेचच होईल अशी अपेक्षा होती। मात्र शुक्रवार व शनिवारी जाहीर झालेल्या यादीत महाराष्ट्रातील नावाचा समावेश करण्यात आला नाही।